आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे क्रूड ऑइलचे दर हे गगनाला भिडलेले आहे आणि क्रूड ऑइलचा उपयोग फक्त पेट्रोल डिझेलसाठीच नाही तर इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उद्योगामध्ये देखील वापर केला जातो। त्यातलं एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे फटाका उद्योग। फटाका उद्योगामध्ये देखील या सगळ्या युद्धाचा मोठा फटका बसत आहे, कारण की फटाका निर्मितीसाठी लागणारे जे वेगवेगळे रसायन आहे त्याचे दर ते देखील गगनाला भिडलेले आहे। मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये वाढ पाहायला मिळते। आपल्यासोबत ललित कारवटकर आहे, ज्यांचा स्वतःचा फटाका निर्मितीचा कारखाना आहे आणि स्वतः दुकान देखील आहे इतवारी भागामध्ये नागपूरच्या। आपण त्यांना विचारूया, या युद्धामुळे मागच्या एक आठवड्याचा जर का विचार करायचा झालं तर काय चित्र बदललं? त्यात केमिकलचं जसं सल्फर आहे, पोटॅशियम नायट्रेट आहे, यांची रेट एकदम वाढत चालली आहे। ॲल्युमिनियम पावडर आहे, हे जे आतिषबाजीला जे लागते, जे मॅन्युफॅक्चरिंगला जे लागते त्यात जास्तीत जास्त बाहेरून येते, त्यामुळे केमिकलचे रेट वाचल्यामुळे रेट वाढत चालले। हो, याच्या रेटची तुलना करायची झाली तर आधी किती होती आणि आता कसे होते? आता जसं केमिकल जसं एक सल्फर एक आपण पकडलं तो 30 रुपयाचा तो 72 रुपयाला झाला। 30 रुपयाला मागे मी खरेदी केली होती ती 30 रुपये 30 प्रति किलो आज ते 72 रुपये प्रति किलो झाला आहे। ॲल्युमिनियम पावडर जसं 350-400 होतं ते 500 रुपयावरती गेलं। ॲल्युमिनियम पावडर बी त्यात मेन आहे आणि सल्फरनं एक पोटॅशियम नायट्रेट म्हणून हे 3 वस्तू जसं रेग्युलर लागत राहते, त्यामुळे सर्व केमिकल बाहेरून येतात, बाहेर देशातून येतात, चायनातून येतात, काही इथून येतात, जसं पेट्रोलिंगमधून बनते तर त्यामुळे सल्फर ते रेट त्या देशातनं पण येतात। मला एक सांगा, आता याचा फरक फटाक्याच्या दरावर कसा पडणार आहे? फटाक्या दरावर एकदम भरपूर आहे। जसं आज जसं आपण एक सुतळी बम विकतो तो जसं 600 रुपयाला आहे तो 700 ते 750 रुपये आता झाला आहे, त्यामुळे ते रेट वाढत चालले। केमिकलचे सप्लाय नाही, मग त्यामुळे रेट वाढत चालले, भाडा वाढत चाललं, सर्व वाढत, त्यामुळे सर्व याच्यात फरक पडत चालला। मॅन्युफॅक्चरिंगवर याचा परिणाम होईल? आरामात पडला। काय फरक दिसत आहे, काय परिणाम झाला? त्यात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जसं रॉ मटेरियल नाही मिळत आहे, रॉ मटेरियल आपल्याला महागात घेण्यात पडत आहे, तर त्यामुळे ते मॅन्युफॅक्चरिंग थांबवावं लागली तुम्हाला? थांबवा नाही लागली, आपले स्टॉक राहतात जसं, तर त्यामुळे थांबवा नाही लागली। पण त्या समोर जाऊन असंच राहिला दिवस तसं नाही होऊन जाईल, तरी हात घिचून चालवत राहावं लागेल त्याला। हां, याचा परिणाम येणाऱ्या हंगामात म्हणजे येणाऱ्या दिवाळीमध्ये दिसेल का? दिसेल आरामात दिसेल। सर्व फटाक्यावर होते, केमिकलशिवाय दुसरं काही मी याच्यात यूज होत नाही न, सर्व बाहेरून येतात, त्यामुळे फरक पडतो। साधारणमध्ये 50% वाढ पाहायला मिळेल बहुतांश फटाक्याचे। 43%च्या वरती आता 43%। जसं न समोर काय होते त्याच्यावर अजून किती दिवस लांब जसं लढाई हे होते त्याच्यावरती राहील। बरं, मॅन्युफॅक्चरिंग जर का थांबली तर एक तुटवडा देखील होऊ शकतो मार्केटमध्ये? तुटवडा तर आता पडलाच आहे। जसं असा एकदम 60 रुपयाची वस्तू आपल्याला 72 रुपयात भेटत, आता आपण एकदम हे नाही करू शकत, त्यामुळे तुटवडा चालू आहे। हे तर रसायनाचा झाला, पण फटाक्यांच्या निर्मितीमुळे फटाक्यांचा तुटवडा पडू शकेल का? हो, आता केमिकल नसल्यामुळे त्याच्यावर तुटवडा समोर येण्याचा आहे। आपण बघू शकतो की क्रूड ऑइलमुळे वेगवेगळे रसायनं तयार केले जातात जे फटाक्या निर्मितीमध्ये वापरले जातात आणि ते महाग झाल्यामुळे मग कुठेतरी फटाक्याच्या निर्मितीवर त्याचा परिणाम पाहायला मिळतो। त्यामुळे अनेक असे युनिट्स आहेत ज्यांनी काही काळानंतर फटाका निर्मिती बंद करण्याचा विचार केलेला आहे आणि तसं झालं तर मग भविष्यामध्ये फटाक्याचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की क्रूड ऑइलचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रातील कशाप्रकारे उद्योगांवर पडताना दिसत आहे ते बघायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।